पेट्रोल टाकून घेऊया गाडीमध्ये. इथेच ब्रेकला थांबलेलो, इथूनच म्हणलं जिओचा पेट्रोल. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन सिरीजमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओत तसं तुम्हाला थंबनेलवरनं कळलंच असेल, आज आपण निघालो आहे राजधानी साताऱ्याला. तर मागच्या सिरीजला तुम्ही जो सपोर्ट दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद, थँक्यू. मला वाटलं नव्हतं एवढा सपोर्ट भेटेल. तर जो तुम्ही सपोर्ट दिला, चॅनल सबस्क्राईब केलं त्यासाठी खरंच थँक्यू. असं सबस्क्राईब करत राहा, तुमच्यासाठी मी नवीन व्हिडिओज आणि नवीन अशा सिरीज घेऊन येत राहीन. तर आजचा आपला प्लॅन पहिला असा आहे, जसं आपण नगरच्या वेळी केलं होतं, की आजचा प्लॅन फक्त आहे साताऱ्याला पोचणं आणि मग कुठेतरी स्टे करणं. आजचं हॉटेल वगैरे काही सिलेक्ट केलेलं नाही आहे. जाता जाता आपण रस्त्यात जसं टाईम भेटेल तसं आपण थोडा सर्च करून एखादा हायवेच्या आसपासच बुक करू. तर आजच्या व्हिडिओत पहिला आपण निघूया, पुण्यातून बाहेर पडूया आणि पोचूया राजधानी साताऱ्याला. पुढे काय काय होतं आहे, काय घडतं आहे ते तुम्हाला मी सांगतच जाईन. चला व्हिडिओला सुरुवात करूया. मला वाटत नाही जास्त वेळ लागेल साताऱ्याला आपल्याला, बट आज कारण साताऱ्याला जायला ट्रॅफिक भरपूर असतं विकेंडला. तर बघूया कसं काय घडतं ते तुम्हाला मी दाखवतच जाईल. चला निघूया आता. चला, दुपारी 3 वाजता प्रवासाला सुरुवात झाली आहे. आपण निघालो आहे राजधानी साताऱ्याला. तर जास्त लांब नाही आहे, त्यामुळं म्हटलं थोडं ऑफिसमध्ये काम करावं. सगळ्या छोट्या मीटिंग वगैरे होत्या तेवढं संपवल्या आणि म्हटलं एक 3-4 वाजता निघालो. तर 3 वाजेपर्यंत माझं आटोपलं आणि आता मी प्रवासाला सुरुवात केली. तर 120-130 किलोमीटरपर्यंत आपल्याला जायचं आहे. तर 2-2.5 तासात आपण आरामात पोहोचेल. तर 6 वाजेपर्यंत मला वाटतं की पोहोचायला पाहिजे, जर जास्त ट्रॅफिक कंबाटकीला वगैरे नसेल तर. तर दरवेळी मी दाखवलं आहे, हा घरी जाताना सेमच रूट आहे. तरी पण नवीन कोण चॅनलवरती असेल किंवा हा नवीन व्हिडिओ बघत असेल पहिल्यांदा, तर त्यांना एक इन्फॉर्मेशन राहावी म्हणून आपण हा जर्नीचा व्हिडिओ साताऱ्यापर्यंत बनवतो आहे. चला कंटिन्यू करूया. बावधन म्हणजे चांदणी चौकमधनं पुढे आलो आहे आणि बारीक पावसाला सुरुवात झाली. आता आठवडा झाला पाऊस नव्हता, बट कालपासून थोडं बारीक बुरुबुरु सुरू झालं आहे. जास्त मोठा नाही आहे, बारीक सुरू आहे. तर आपण निघालो आहे 3:20 झाले. तर पुण्यातनं ट्रॅफिकमधनं बाहेर पडूया आणि मग आपण पुढे कंटिन्यू करूया. आता पोचलो आहे आपण कोथरूडच्या पुढे आलो आहे. आता इथून पुढे आपल्याला नवले ब्रिज वगैरे लागेल आणि मग कात्रजचा बोगदा, इथून मग कंटिन्यू करायचं. आपण कात्रजच्या बोगद्याजवळ आपण पोचलो आहे. वाजले 3:35. तर मला वाटलेलं पाऊस चालू होईल, पण इकडे तर काय उघडला आहे पाऊस, जरा बारीक ऊनच आहे. तर पोचलो आपण कात्रज बोगद्याजवळ आणि सुरू आहे आपला प्रवास राजधानी साताऱ्याचा. आज जास्त रश करत नाही आहे, निवांत चाललो आहे, कारण जास्त अंतर नाही आहे. 100 किलोमीटरचं अंतर आहे आपलं आणि 2-2.5 तासात आपण आरामात पोचेल. त्यामुळं निवांत आरामात रोड क्रॉस करतो आहे. चला कात्रजपर्यंत पोचलो आपण. 3:45 वाजले आणि आपण पोचतोय आता खेड शिवापूर टोल नाक्यावरती. हा कायमचा हाताखालचा रोड आहे, घरी जाताना आपण इकडनंच जातो, त्यामुळं बऱ्यापैकी मला मॅपची काही गरज नाही आहे. साताऱ्यापर्यंत आरामात जाऊ शकतो, त्यामुळं न मॅप लावता आरामात आपला प्रवास सुरू आहे. तर खेड शिवापूरला पोचलो आहे. तर टोल भरूया आणि मला वाटत नाही कुठे ट्रॅफिक असेल पुढे, कारण मी लवकर निघतो ट्रॅफिकच्या थोडंसं आधी. तरी पण काही सांगता येत नाही, घाटामध्ये मोठे ट्रक वगैरे असले तर खंबाटकीला आपल्याला भेटू शकतो थोडं ट्रॅफिक. तर बघूया. चला खेड शिवापूरपर्यंत आलो आहे. त्या टोल भरूया आणि मग पुढे निघूया.
खेड शिवापूर टोलनाका क्रॉस करून पुढे आलो आहे आणि सुरू आहे आपला प्रवास. वाजलेत 3:50 झाले. आता थोडं पुढे गेल्यावर एक छोटासा कॉफी ब्रेक घेऊया म्हणतोय. मागच्या वेळी घरी जाताना आपण जिथं कोस्टा कॉफी घेतली होती तर तिथेच माझा थांबायचा प्लॅन आहे. जरा चांगला प्लेस आहे ते. आणि आता इथं टोलनाका क्रॉस केल्यावर एक 5 मिनटावरतीच आहे पुढे. तिथं थोडं कॉफी घेऊया. मला वाटत नाही काही खाईल, कारण छोटा प्रवास आहे आपला 1.5-2 तासाचा. त्यामुळं मला वाटत नाही काही, पण बघूया. जर मूड झाला तर मग काहीतरी वडापाव वगैरे हलका खाऊन घेऊया. आणि मग थोडंसं पुढे गेला की थोडं पेट्रोल पण भरायचं मला. तर आधी थोडं कॉफी घेऊया. पण मला वाटत नाही कोल्ड कॉफी घेईल. मला वाटतं आहे परत घशाला 2 दिवस आधी घसा पूर्ण बसला होता, तर आता जरा बरा झाला. तर मी म्हणतोय हॉट कॉफीच घेऊया आणि कोस्टा कॉफी, आणि मग आपण कंटिन्यू करूया. चला, पोचलो इथे कोस्टा कॉफीच्या इथे. इथे थोडा कॉफी ब्रेक घेऊया आणि आपल्या थर्मसमध्ये पण जरा हॉट कॉफी घेऊन येऊया आणि मग कंटिन्यू करूया. इकडे CNG स्टॉप पण आहे, इलेक्ट्रिक चार्जर वगैरे भरपूर आहे तिकडे. बारीक पाऊस येतोय, बंद करतो पटकन. इकडे बारीक पाऊस चालू आहे. इथे आपली गाडी लावली. इकडे EV चार्जिंग वगैरे भरपूर आहे. हे मस्त स्टॉप आहे हा. तर मागच्या वेळी एकदा मी थांबलो होतो. आता आपण कॉफी घेऊया. वाजलेत बरोबर 4-6 पर्यंत पोहोचेल आपण. जास्त वेळ इथून लागत नाही, 1-1.5 तासात आपण पोहोचेल असं वाटतंय. बघूया ट्रॅफिक नसेल तर. चला, वाजलेत 4. चला, घेतली आपली कॉफी आणि आता निघूया. बारीक पाऊस पडतोय तर थांबलोयच. तर एक म्हणलं एक हॉटेल वगैरे सर्च करून घेऊया थांबलोयच तर आता, म्हणजे परत मध्येच थांबायची गरज नाही आहे. आता चेक करूया कुठलं आहे आणि एक बुक करून घेतो पटकन, कारण परत तिथे जाऊन अवेलेबल नसेल तर प्रॉब्लेम व्हायला नको. तर कोस्टा कॉफी मस्त आहे. हा वाला ब्रेक इथं जर तुम्ही खेड शिवापूरच्या पुढे आला सातारा रोडला, त्याच्या एक 5 मिनटं पुढेच आहे. EV चार्जिंग, पेट्रोल भरपूर काही काही इथे. जिओचं पेट्रोल पंप आहे आणि चार्जिंग स्टेशन पण आहे. CNG पण आहे आणि हा रेस्ट स्टॉप पण आहे. थोडं कॉस्टली पडतं कोस्टा कॉफी, पण मागच्या वेळी मी कोल्ड घेतलेली तर ती मस्त वाटलेली, तर म्हणलं आज पण घेऊया. पण हॉट घेतली आज, लॅटे. ठीक आहे, कॅफे लॅटे. 4:05 मिनटं झाली. चला, आता थोडं हॉटेल वगैरे सर्च करतो आणि मग कंटिन्यू करूया. थोडं पेट्रोल टाकून घेऊया गाडीमध्ये. इथेच ब्रेकला थांबलेलो. इथूनच म्हणलं जिओचा पेट्रोल पंप आहे तर टाकून घेऊया पटकन आणि मग कंटिन्यू करूया. चला, वाजले 4:15. पेट्रोल भरून झालं आपलं. इथेच कोस्टा कॉफीचा ब्रेक होता आणि इकडेच मागे जिओचा पेट्रोल पंप आहे. इकडे टाकून घेतलं आणि आता आपण कंटिन्यू करूया. आता ब्रेकला कुठे थांबायची गरज नाही, सरळ आपण पोचणार आहे आता साताऱ्याला. चला, कंटिन्यू करूया. 4:30 वाजले आणि सुरू आहे आपला प्रवास. आत्ता आपण शिरवळमध्ये पोचलो आहे, जिथे हा एक छोटासा तलाव आहे ना तिथे. तर वाजलेत 4:30. सुरू आहे आपला प्रवास. मला वाटतं साताऱ्यामध्ये पाऊस वगैरे असणार आहे, कारण मला तिकडे आभाळ दिसतंय जसं आपण नगरला जाताना होतं सेम तसं. पण बघूया, मला वाटतं उघडझाप असेल. कंटिन्यू तर नसेल अजून, तर एवढा कंटिन्यू सुरू नाही झाला आहे पाऊस. यावर्षी पावसाने खूपच शेड्यूल बदललं आहे सगळंच. जुलैचा आता मिड आहे तरी पण पाऊस म्हणावा तसा नाही आहे कुठे जास्त. सातारा अजून 67 किलोमीटर आहे आणि सुरू आपला प्रवास. हॉटेल अमृताच्या इथे आपण आलो आहे, शिरवळमध्ये बहुतेक.
आहे आपला प्रवास. तर तुम्हाला वाटेल मी साताऱ्याला चाललो आहे म्हणजे महाबळेश्वर आणि पाचगणीला वगैरे पण जाणार आहे का, तर तसं नाही आहे. तर महाबळेश्वर पाचगणीला वगैरे मी नाही चाललो आहे. तर कुठे चाललो आहे, काय काय बघणार आहे ते तुम्हाला पुढच्या येणाऱ्या व्हिडिओजमध्ये कळेलच. तर मी जास्त क्राऊडेड प्लेसमध्ये वगैरे तर जाणं थोडं टाळतो आहे. आणि आजकाल आता पाऊस पण थोडा बारीक सुरू झाला म्हणजे महाबळेश्वर आणि पाचगणी पूर्ण काय असणार आहे पॅक. आणि आपण करतो आहे सोलो ट्रिप. तर सोलो ट्रिपमध्ये एकटं जाऊन महाबळेश्वरला काय करणार, फॅमिली वगैरे असेल तर मग एक थोडं एन्जॉयमेंट वगैरे होऊन जातं तिथे. पण एकटं जाऊन काय करणार तिकडे. आणि मी मागच्या वर्षी दिवाळीमध्ये एकदा जाऊन आलो आहे, फॅमिली ट्रिप होती. तर त्याचे व्हिडिओ आहेत आपल्या चॅनलवरती, बघितलं नसेल तर जाऊन बघा. तेव्हा जाताना मी साताऱ्यावरूनच गेलो होतो, कारण साताऱ्यावरूनच आम्ही पुढे गावी जातो आणि येताना पण आपण महाबळेश्वरला जायचं म्हणजे आम्हाला साताऱ्याला जायचं. तर साताऱ्यावरून परत वाई वगैरे केलं होतं, लिंबूचा गारामोट्याची विहीर वगैरे सगळं आपण बघितलं आहे. तर आहे चॅनलवरती व्हिडिओज, जर बघायचे असलं तर जाऊन बघा. सातारा अजून 58 किलोमीटर आहे. आता आपण खंबाटकी घाटाच्या जवळच पोचलो आहे. अजून एक सव्वा तास वगैरे आपल्याला पोचायला लागेल. सुरू आहे आपला प्रवास. खंबाटकी सुरू व्हायला 10 मिनटं लागतील अजून. खंबाटकी घाट 4:40 झालेत. आणि आता आपण सुरू आहे आपला प्रवास साताऱ्याच्या दिशेने. 4:50 झाले आणि पोचलो आहे आपण. खंबाटकी घाट सुरू होते त्या पॉईंटला. इकडे अजून बायपास म्हणजे जो नवीन टनल बनतोय तर तो तर काय अजून मला वाटत नाही एवढंच बनेल. यायसाठी झालं आहे, जायसाठी तर अजून नाही बनत आहे. वेळ लागेल त्याला, वर्षभर तर असं लागेल असं वाटतंय. चला घाट क्रॉस करूया. खंबाटकी घाट आपण चढून वरती आलेलो आहे. आज ट्रॅफिक अजिबात नाही भेटला, त्यामुळं एक 10 मिनटातच आपण घाट क्रॉस केला. आज मोठा ट्रक होते, 1-2 बंद पडलेले, बट अजून एवढं ट्रॅफिक नाही झालं तिकडे. तर बरं झालं आपण लवकर घाट क्रॉस केला, नाही तर मग इकडे भरपूर वेळ लागतो कधी कधी. चला घाट उतरून आता खाली आलो आहे. पाऊस मागे जरा पडून गेला आठवड्याभर, त्यामुळं बऱ्यापैकी हिरवंगार सगळं दिसतंय. आणि साताऱ्याच्या आजूबाजूला सगळे डोंगरच आहेत, त्यामुळं एक वेगळंच सुंदर असं सिटी दिसते सातारा. तर अजून तर दिसलं नाही, म्हणजे पुढे मी तुम्हाला दाखवलंच येणाऱ्या व्हिडिओजमध्ये. चला कंटिन्यू करूया. 5:20 झाले आणि आपण येऊन पोचलोय आत्ता आणेवाडीला, साताऱ्याच्या अलीकडे टोल नाक्यावरती. तर थोडा अंधार पडायला सुरू आहे. दिवस आहे अजून, पण आभाळ एवढा इकडे, त्यामुळं एकदम अंधार पडल्यासारखं असं वाटतंय. पोचले आपण आणेवाडीला. एक अर्ध्या तासातच आपण पोचेल साताऱ्यामध्ये. ट्रॅफिक कुठेच नाही भेटलं, एकदम मोकळा हायवे होता. आरामात आपण क्रॉस केला. पोचलो आपण आणेवाडीला. टोल भरूया आणि मग आपण कंटिन्यू करूया. पाच आभाळ आहे, तर थोडा अंधार पडत चाललाय. तर इथे आपण लिंबच्या जवळ पोचलोय. आणेवाडी टोलनं का क्रॉस केला की लिंब नावाचं गाव आहे, तिथेच आहे 12 मोटाची विहीर. तर आपण महाबळेश्वर ट्रिपला गेलो होतो दिवाळीमध्ये मागच्या, तर त्यावेळी बघितली.
तर चॅनलवरती आहे, मी आय बटनमध्ये देतो आहे, जर बघायचं असेल तर तुम्ही जाऊन बघा. खूप मस्त जागा आहे आणि एकदम हिस्टॉरिक प्लेस आहे ती. खूप जुनी अशी ती विहीर आहे. त्यावेळी 12 मोठे त्याच्यावरती एका वेळी चालायचे, त्यामुळे त्याला 12 मोठ्याची विहीर असं नाव पडलं. लिंबमध्ये आहे ती, साताऱ्याजवळ. तर पोचलो आपण साताऱ्यामध्ये. एक 14 किलोमीटर राहिलं म्हणजे एक 20 मिनटात पोचलो आपण. वाजले 5:30. तर 6पर्यंत जसं आपण टार्गेट ठेवलं होतं 6पर्यंत पोचायचं, तसं आपण पोचलो. तर हॉटेल मी बघितलं आहे मानसी इन म्हणून. मानसी इन असं काहीतरी हॉटेल आहे. तर हायवेलाच आहे, म्हणजे थोडंसं आतमध्ये. तर तिथेच आपण आता 2 दिवस पुढचे असणार आहे. चला पोचूया आणि मग तुम्हाला सांगतो मी रूम वगैरे कशी आहे, जरा चेक इन वगैरे करून. 5:37 झाले आणि आपण पोचलो आहे राजधानी सातारामध्ये. तर एक 10 मिनटातच आपण हॉटेलवरती पोचेल आणि मग तुम्हाला मी भेटतो चेक इन वगैरे करून. रूम वगैरे कशी आहे मग तुम्हाला दाखवतो. तर हे आहे आपलं 2 दिवसाचा मुक्कामाचं हॉटेल मानसी इन. हायवेपासून जवळच आहे, 2 मिनटावरती. आणि इथे गाडी पार्क केली आपण. इकडनं बस वगैरे सगळं जातात इकडे. थोडं साताऱ्याच्या बाहेर आहे, बट चांगलं आहे, भेटला. तर चेक इन केलं आहे, 301 भेटली आहे. तर तुम्हाला रूम दाखवतो. इकडे असं एंट्री केल्या वॉशरूम आहे, क्लीन आहे. आणि इकडे अशी रूम आहे, जस्टच आलो आहे मी. तर टी व्ही वगैरे आहे आणि बेसिक टॉवेल वगैरे आहे. इकडे एक छोटंसं काहीतरी आहे, टेबल टाईप. इकडे कपडे ठेवायला कपाट आहे, मोठा आहे पूर्ण. इकडे इंटरकॉम आहे आणि इकडे एक अशी छोटी बाल्कनी आहे, इथून आपल्याला सिटी व्ह्यू आहे पूर्ण. तुमचं पार्किंग थोडा इथे काम चालू आहे, त्यामुळं गाडी इथे बाहेर लावली दिसत असेल. हे सगळे हॉटेलचीच गाडी आहेत, म्हणजे आत्ता जे आले त्यांची. चला पोचलो साताऱ्याला, 6:10 झाले. चला आता थोडा वेळ फ्रेश वगैरे होतो आणि थोडा आराम वगैरे करतो. आणि ह्यांचा रेस्टॉरंट नाही आहे, तर आपल्याला जेवायला थोडं बाहेर जायला लागेल पलीकडे. ठीक आहे, बघूया संध्याकाळी काहीतरी करून होईलच जेवणाचं. बाकीचे पण लोक आहेत, मी आपलं पण होऊनच आहे. तर हा होता आपला आजचा प्रवास, पुणे ते राजधानी सातारा. तर इथून पुढे मी काय काय करतो आहे उद्या, ते तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतोच. तर सबस्क्राईब केलं ना तर सबस्क्राईब करून घ्या. आणि भेटतो मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. थोडा फ्रेश वगैरे होतो, आराम करतो. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये राजधानी सातारा.